मित्रांनो नमस्कार. मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, दुसऱ्यांच्या दुःख देण्यामुळे आपण जर खूप अस्वस्थ होत असाल तर नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीने समोर जाऊ शकत नाही, जीवन जगू शकत नाही. आपण दुसऱ्यांच्या दुःखामुळे, पीडेमुळे अस्वस्थ होत असाल तर नक्कीच त्यावर उपाय करणे खूप गरजेचे असते. मित्रांनो, समोरची व्यक्ती दुःख देत आहे आणि आपण त्यामुळे व्यथित होत आहोत, आपण सुद्धा दुःखी होत आहोत. म्हणजेच आपल्या दुःखाचे कारण आपण समोरच्या व्यक्तीला मानतो. मित्रांनो, दुःख देणे हे कदापि चांगले नाही, पण दुःख घेणे हे सुद्धा कदापि चांगले नाही. दुःख देणाऱ्यापेक्षा दुःख घेणारा व्यक्ती हा जास्त जबाबदार असतो. म्हणून स्वतःकडे खूप चांगल्या पद्धतीने आपण लक्ष दिले पाहिजे. कारण दुःख समोरून येते आहे, पण त्याला स्वीकारायचे किंवा नाही ते आपल्यावर आहे. म्हणून आपल्यावर खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देणे गरजेचे आहे. आणि या सर्व गोष्टीला आपण प्रत्येक संध्याकाळला झोपण्याच्या वेळी अशा गोष्टींना माफ करणे खूप महत्त्वाचे आहे. जसे जसे आपण इतरांना माफ करत जाऊ, या गोष्टींना विसरून जाऊ, तसे तसे या गोष्टीपासून आपण मुक्त होऊन जाऊ, दूर होऊन जाऊ आणि आपले मन खूप चांगल्या पद्धतीने हलके होत जाईल. मित्रांनो, नक्कीच हा प्रयोग करून बघा. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.